लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. 7 दिवसात साई भक्तांकडून श्री साईबाबांच्या चरणी सुमारे 23 कोटींचे दान. 8 लाखांहून अधिक भाविकांनी घेतले समाधीचे दर्शन. बातमी शिर्डी येथून. नाताळ सुट्टी, सरत्या वर्षाचा निरोप आणि नववर्षाच्या स्वागतानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाच्या कालावधीत दिनांक 25 डिसेंबर 2025 ते 2 जानेवारी 2026 देशविदेशातून आलेल्या 8 लाखांहून अधिक साई भक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. या 7 दिवसांच्या कालावधीत साई भक्तांकडून सुमारे 23 कोटी 29 लाख रुपयांचे दान प्राप्त झाल्याची माहिती श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर भाप्रसे यांनी दिली. गाडीलकर यांनी सांगितले की या कालावधीत दानपेटीतून 6 कोटी 2 लाख 61,006 रुपये देणगी काउंटरद्वारे, 3 कोटी 22 लाख 43,388 रुपये पीआरओ शुल्क पासद्वारे, 2 कोटी 42 लाख 60,000 रुपये डेबिट क्रेडिट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक, डीडी व मनी ऑर्डरद्वारे, 10 कोटी 18 लाख 86,955 रुपये, तर 26 देशांच्या परकीय चलनातून 16 लाख 83,673 रुपये अशी एकूण 22 कोटी 3 लाख 35,022 रुपये रोख स्वरूपात देणगी प्राप्त झाली. याशिवाय 293.910 ग्राम सोने, 36 लाख 38,610 रुपये व 5 किलो 983 ग्राम चांदी, 9 लाख 49,741 रुपये अशी मौल्यवान धातू स्वरूपातील देणगीही प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी साई भक्तांकडून 655 ग्राम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सुवर्ण हिरेजडित मुकुट श्री साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात आला. या मुकुटाची अंदाजे किंमत सुमारे 80 लाख रुपये असून त्यामध्ये 585 ग्राम शुद्ध सोने व सुमारे 153 कॅरेट मौल्यवान हिरे आहेत. अशा प्रकारे विविध माध्यमातून एकूण अंदाजे 23 कोटी 29 लाख 23,373 रुपयांचे दान संस्थानला प्राप्त झाले आहे. या कालावधीत श्री साई प्रसादालयात 6 लाखांहून अधिक भाविकांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला, तर 1,09,000हून अधिक साई भक्तांनी अन्न पाकिटांचा लाभ घेतला. तसेच 7,67,444 लाडू प्रसाद पाकिटांची विक्री होऊन त्यातून 2 कोटी 30 लाख 23,320 रुपये उत्पन्न मिळाले. याशिवाय 5,76,400 रुपये भाविकांनी मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचा लाभ घेतला. श्री साईबाबा संस्थानकडे प्राप्त होणाऱ्या दानाचा विनियोग श्री साईबाबा हॉस्पिटल, श्री साईनाथ रुग्णालय, श्री साई प्रसादालयातील मोफत भोजन योजना, संस्थांच्या शैक्षणिक संस्था, बाह्य रुग्णांसाठी चॅरिटी, साई भक्तांच्या सोयीसुविधांसाठी उभारण्यात येणारे उपक्रम तसेच विविध सामाजिक कार्यांसाठी करण्यात येत असल्याचेही गोरक्ष गाडीलकर यांनी स्पष्ट केले. ओम साईराम. नवीन वर्षाची सुरुवात बाबांच्या दर्शनाने करण्यासाठी, त्याचप्रमाणे नाताळच्या सुट्ट्या होत्या. या कालावधीमध्ये जे आहे ते जवळपास 8 लाख भाविकांनी जे आहे ते बाबांचं दर्शन घेतलेलं आहे. आणि बाबांचं दर्शन घेतल्यानंतर जवळपास 23 कोटीची गुरुदक्षिणा जी आहे ते भक्तांनी जी आहे ती बाबांना अर्पण केलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने 10 कोटीची दक्षिणा जी आहे ती ऑनलाईन प्राप्त झालेली आहे. 6 कोटी रुपये जे आहे ते दक्षिणा पेटीमध्ये प्राप्त झालेले आहेत. 2 कोटी 42 लाख जे आहेत ते पेड पास दर्शन. नंतर देणगी काउंटरवर जे आहे ते 3 कोटी 22 लाख रुपये प्राप्त झालेले आहेत. 80 लाखाचा सुवर्ण मुकुट जो आहे तो प्राप्त झालेला आहे. असे जवळपास 23 कोटी 29 लाख रुपये जे आहेत ते 25 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीमध्ये साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपामध्ये प्राप्त झालेले आहेत. देणगी दिलेल्या सर्व साई भक्तांचं मी साईबाबा संस्थानच्या वतीने त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. जी देणगी प्राप्त झालेली असती या देणगीच्या माध्यमातून साईबाबा संस्थानचं 550 बेडचं 2 हॉस्पिटल आहेत. त्या ठिकाणी आपण ओपन हार्ट सर्जरी, न्यूरो सर्जरी, ऑर्थो, जनरल मेडिसिन अशी सर्व ट्रीटमेंट जी आहे ते भक्तांना. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे, शिर्डी, अहिल्यानगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.